चार चौघी हा शब्द जरी ऐकला ना तरी हसायला येतं आता मला. चार चौघींसारखं वागलं तरच समाजात मान आहे, लोक आदर करतील वगैरे वगैरे. पण मला माहिती, चार चौघी म्हणजे दररोज स्वतःलाच मागे ठेवायची सवय. मी काही वेगळी नाहीये. मी दररोज सकाळी उठते, काम करते, सगळ्यांचं ऐकते, सगळ्यांसाठी वेळ काढते, पण तरी सुद्धा दिवसाच्या शेवटी अपूर्ण राहते. कारण इथे प्रश्न विचारणं चालतच नाही, इथे समजून घेणं अपेक्षित असतं. बाईने समजून घेतलं की विषय संपला असं समजतात सगळे. मी कधी ठाम बोललेच नाही, कारण ठाम बोललं की लगेच लेबल लागतं, तू जरा जास्तच विचार करते. म्हणून मी हसले. हसणं सुरक्षित असतं. माझं मत हळूहळू सल्ला झालं, मग विनंती, आणि शेवटी ते गप्प बसण्यात विरघळून गेलं. सगळ्यात गंमत माहितीये काय आहे? मी स्वतःलाच विसरले. ते कोणाच्या सांगण्यावरून नाही, ते मीच केलं. कारण चार चौघींसाठी सोपं व्हायचं होतं. आई म्हणते आम्ही केलंच ना, समाज म्हणतो हेच तर नॉर्मल आहे. आणि मी विचार करते, नॉर्मल असणं इतकं थकवणारं का असतं? मला काही तोडायचं नाहीये. मला नाटकं नकोयत, मला बंडखोरी सुद्धा नकोय. मला फक्त एवढंच हवंय की माझं नसणं इतकं सोयीस्कर का वाटतं सगळ्यांना. आज मी ओरडत नाहीये, आज मी रडतही नाहीये. आज मी शांत आहे, आणि माझं शांत असणं खूप काही सांगतंय. कारण आज पहिल्यांदाच मी स्वतःला ऐकतेय. चार चौघी आजही आहेत. ते पाहतात, ते बोलतात, ते ठरवतात. पण आज मी ठरवत नाहीये त्यांच्यासाठी. आज मी ठरवतेय माझ्यासाठी. आणि हेच सांगायला मी आज इथे उभी आहे.